नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगची एक नवीन सुरुवात. काय मामाच फोन येत होता, मग काय पिंपळसमध्ये आलो. मामा काय मामा म्हणे कुठे. मामाला म्हणलं तुम्ही चला पुढं. मग मामाला काय आपण इतक्या धरला. मामा काय गाडीवर चाललं तर एवढं ऊन खतरनाक होतं ना, इचाराच्या बाहेर. म्हणलं यार, म्हणलं एवढं उन्हात जायचं म्हणलं आपल्याला शिन्नरला. त्याच्यानंतर म्हणलं चला, म्हणलं आपली काय मामाची पोर पण आपल्या गाडी होती. म्हणले ऊन म्हण, चल म्हणलं रस बीस काय रस प्यायला आलो. मावशी काय रस काढत होते. मग काय आपण रस बीस घेतला. म्हणलं चला रस बीस पिऊ मस्त पैकी. म्हणलं आपल्याला भरपूर लांब जायचं. मग काय आपल्याला बाबूभाई भेटला. काय मुंबईचा बाबूभाईला म्हणलं काय चाललं बाबू. म्हणलं ऊन आहे. इकडं बघितलं, इकडं कोणीच दिसत नव्हतं. म्हणलं बाबू म्हणे आम्ही मुंबईवरून 2 दिवसापासून आलो. इकडे एवढं ऊन आहे म्हणे, फिरायला पण भेटत नाही. चल म्हणे कुठंतरी फिरायला घेऊन चल. म्हणलं बाबा नको. म्हणलं लय ऊन आहे. म्हणलं हवे बघ. म्हणलं हवेवरूनच आपण नजारा घेऊ नाही का. मग काय बाबून ते काय क्रिकेट खेळत होते. सिद्धू पण खेळत होता. बाबूभाईला फुल तंगवत होते नाही का. बाबूभाईला बॉल आणायला पाठवत होते. निश्चित बाबूभाई म्हणजे चल म्हणे गावात जाऊ. बाबूभाईला म्हणलं चल. म्हणलं आता आपण गावात जाऊ. बाबूभाई म्हणे एवढी गाडी का स्लो चालवतो. म्हणलं चल. म्हणलं आपण जोरात जाऊ. मग आपण गावात आलो. त्यांना म्हणलं दुकान कुठं. म्हणे आम्हाला माहिती. मग आपल्याला काय लगेच दुकानात घेऊन आली. म्हणे भाई यात 100% तू कापल्या जाणार. म्हणलं चला. म्हणलं काही विषय नाही. आणि भोले भूक लागली. मग काय कुरकुरे घेतले, पाणी बॉटल कुरकुरे दाखवले. मग काय सुद्धा मागव लांबूनच बघितलं. म्हणे भाऊ तुम्ही एकटेच जाऊन आले. मावशी म्हणे यांना घेऊन जायचं ना. काय मावशी म्हणलं 100% घेऊन जा. मग काय बाबूभाई काय आंबा बिंबा खाऊ घातला. आपण आंबा खाल्ला नाही का ईशा. आम का स्वाद मीठा मीठा आम है भाई बहुत. आप मीठा मीठा आम अच्छा है. व्हिडिओ आवडले असेल नक्की फॉलो शेअर करायला विसरू नका.